नमस्कार मैत्रिणींनो, इथे बघा मी टेरेसवर वांग्याची झाडे लावलेले आहेत आणि वालाच्या शेंगाचे वेल पण आलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती शेंगा आलेल्या आहेत वालाच्या. बघा आणि 2-3 वांगे निघाले आहेत. आता वांग्याचे रोपे मी उपटून टाकणार आहे. अशा प्रकारे एवढ्या शेंगा निघाल्या आहेत. पावशेर शेंगा आहेत ह्या वालाच्या, एकदम ताज्या ताज्या. एकही शेंग किडकी नाहीये. चला तर मी शेंगा आता निवडून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला भाजी बनवायची आहे त्याची. एकदम कोवळ्या कोवळ्या शेंगा आहेत मस्त. आता इथे मी एक टोमॅटो, एक कांदा आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. गॅसवर एक कढई ठेवलेली आहे छोटीशी आणि आता तेल टाकून घेतलेलं आहे. चला तर आता थोडीशी मोहरी टाकून देते आणि कांदा आपण छानसा परतून घेऊया. बघा कांदा परतत आलेला आहे. आता टोमॅटो टाकून देऊया. आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे. शेंगदाण्याचा कूट टाकून दिलेला आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता घरचा मसाला, मिरची पावडर थोडीशी आणि गरम मसाला पण टाकलेला आहे. आता थोडंसं मीठ टाकून देते आणि छानसं आपलं मिक्स करून घेते. चला तर आता शेंगा टाकून दिलेल्या आहेत, त्या पण छानशा मिक्स करून घेऊया. फक्त 5 मिनिटे आपल्याला ठेवायचं आहे. थोडंसं किंचितसं पाणी टाकायचं आहे, 2-3 चमचे. आणि चला तर आता आपण झाकण ठेवून देऊया आणि 5 मिनिटांनी आपण भाजी बघूया. वाव, किती सुंदर झाली भाजी आपली. बघा शेंगा तर लगेच परतून घेतल्या तेव्हा शिजल्या होत्या. अशी सुक्की भाजी बनवली आहे वालाच्या शेंगाची. चला तर चपाती आणि वालाच्या शेंगा कशा वाटल्या तुम्हाला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघत राहा.